या आठवड्यामध्ये 2 गोष्टी ट्रेंडिंगमध्ये होत्या. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राज्यसभेची उमेदवारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक. आता या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने परत एकदा राजकीय पक्ष आमने-सामने आलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आलेले आहेत. आता त्या कशा? सुप्रिया सुळे यांनी एक टीका केली आहे, की बारामतीची जी पोटनिवडणूक आहे, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमचे प्रयत्न होते, पण राष्ट्रवादी म्हणजे पुढची जी राष्ट्रवादी आहे, त्यांच्यामुळे या सगळ्या प्रयत्नांना खोडा बसलेला आहे. नाही बघा, आपण जसं मागच्या वेळेस पण चर्चा केलेली, की बारामती आणि राहुरी विधानसभेचे पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे असे सगळ्यांचे प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांनी याच्याविषयी वक्तव्य केलं होतं. पण आता बघतो तर बिनविरोध निवडणुका होताना दिसत नाहीयेत. दोन्ही ठिकाणी छोट्या मोठ्या पक्षांनी किंवा अपक्ष लोकांनी फॉर्म भरले, त्यामुळे निवडणूक होणे आता निश्चित आहे. तर आता सुप्रिया सुळेंचा जो आरोप आहे, की ही निवडणूक बिनविरोध होऊ न देणे हे राष्ट्रवादीचं काम आहे, म्हणजे अजित पवार गटातल्या लोकांचं काम आहे असं म्हणणं. पण त्यांनी त्या कुठल्या संदर्भात बोललं हे आपल्याला आधी तपासावं लागेल. पण बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. प्रफुल्ल पटेलांनी, सुनील तटकरेंनी, सुप्रिया सुळेंनी, शरद पवारांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, रोहित पवारांचा रोख त्यांच्याकडेच वाटतोय का? तुम्ही जे आता सांगितलं की आता काय ना, सुरुवात याची कुठून झाली? रोहित पवार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांना भेटले. त्यांनी विनंती केली की तुम्ही काँग्रेसने जो उमेदवार दिला तो मागे घ्यावा, म्हणून मग त्यांचा असं श्रेय आहे की आता रोहितनी बोलल्यामुळं, मी ट्विट केल्यामुळं, माझे संबंध असल्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मागे घेतली असं त्यांना सांगायचं असेल. पण सगळ्यांनीच जो प्रयत्न केले, सगळ्यांनीच प्रयत्न केल्यामुळे काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली. पण इतर लोक तिकडे अजून काही लोकांच्या अर्ज तिकडे आहेत. निवडणूक आता निश्चित आहे. पण आता हे जे दोन्ही राष्ट्रवादीमधला जो संघर्ष आहे, तो दादांच्या अपघाती निधनानंतर सुरू झाला आहे, किंवा त्याच्या आधी पण तसंच होता. दादा होते मध्यस्थी. तरी दादांच्या निधनानंतर जे काही विलिनीकरण असेल किंवा एनडीए मध्ये राहणं नाही राहणं, या सगळ्या गोष्टीच्या मुळे आता एकमेकावर सगळ्यांचं दबावाचं राजकारण सुरू आहे. हे यांना दोषी ठरवतात, ते त्यांना दोषी ठरवतात. त्यामुळे हे त्याच एक भागाची कडी आपण तसं समजावं लागेल सुप्रिया सुळेंचा आरोप या राष्ट्रवादीवर.